संध्याकाळची वेळ झाली ना, त्याला दूध काढून बघतो. अशी काय करते? इकडे काढून नेहमी दूध देणारी माहिती. काय झालं तरी काय तुला? हा बघ बघ इकडे ना. हा काय म्हणतात? आरा हॉटेल आहे बाई बाई, काय तरी पिसागे झालेली दिसतंय. त्या गावात पाटील बरोबर. गावातून पाटील आहेत का पाटील? गावातून पाटील आहेत का पाटील? पाटलाशिवाय गाव चालतो का? पाटलाशिवाय गाव चालतो काय? तुम्ही पाटील? हो आम्हीच पाटील. नमस्कार. नमस्कार. राम राम. कुठून आलात? आम्ही आलो पाटणवरून. पाटणवरून? पाटणवरून. तिकडे काय काम तुमचं? आमच्या म्हैशीचा धंदा आहे. म्हैशीचा धंदा आहे. 4 म्हशी आणल्या होत्या. हा मग त्यातल्या 3 विकल्या आणि पाडव्यात संतोष गडद्याला दिली. संतोष गडद्याला 2 दिले. तो वाट लावला सगळी. त्या काय 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 संतोष गडद्याला म्हैशी जोडते, ते दत्तू पाटणा असते, म्हैशी सगळे तवसाळा इकडे येतात. इकडे येतात. काय म्हणता? इकडे भानगडीचे द्यायला होते. मग त्याला 2 दिल्या. 2 मोठ्या पाहिजे होते, त्याला दिल्या. 2 दिल्यात. 1 ते देवाला दिली. 1 देवाला. आता ही एक आली, ही दुःखी म्हैस आहे. मी पण द्यायची आहे. द्यायची आहे. आपण आता मला रात्र झाली ना, कंड्याच्यामध्ये त्याला दूध काढून बघतो. दूध किती आहे? दूध भरपूर आहे. भरपूर म्हणजे किती? 7 लिटर दूध देते. 7 लिटर दूध? काय म्हणताय काय? काय झालं आता? काय झालं? आता मी दूध काढायला गेलो. हा, ती दूधच देत नाही. दूध देत नाही? लाद मारतो. रस्त्यावर कुठल्या तुम्ही? रस्त्याला आम्ही असा अबलोली मार्ग आलो. पडव्यात पण असं वरणाला तुझ्या तिकडे पाण्याच्या वाटला झपाटा झाला तिला. काय म्हणताय का? हो मग दूध देणारच नाही. किती काय झालं तरी इकडे झपाट आहे. झपाट जोरात. किती गेले तिथे, काय म्हणताय? किती जणांची गाड्या ओढल्या, किती जण टेम्पो काय काय झाला. आता काय करायचं? आता काय जानकी बाबासाहेब काय पर्याय नाही बाबा, कोणतरी बघायला लागेल. बघायला लागेल. हा बघा मी बघू बघावत त्याची बिजागी दाट आहे. 1 म्हैस दिली त्याला. आता एकच म्हैस आहे, नेमकी 1 म्हैस कुठे देणार? मी आणून देणे गावात. आणून देणार नक्की काय? तुम्हाला पण येणार. पाटलाला काय? तुम्हाला बी 1 म्हैस दिली. मला पण देणार. तुम्हाला एका म्हैशीवर 2 म्हशी देणार तुम्ही? काय म्हैसच माझी तशी आहे. होय काय? ठीक आहे, बघतो कुठे आहे. बघा त्याला कामं भरपूर आहे. अख्ख्या तालुक्यावर फिरत असते तो. या सुपाऱ्या तो घरी दिसणारच नाही कधी. बघ तुझा. अरे जानकी बुवा, जानकी बुवा कुठे गेला? सुपारी मारायला गेला गेला बहुतेक कुठेतरी फिरायला. तू सुपारी जाम वाजवते. होय ना? बघा जानकी बुवा झाला काय वाचले किती
टाइम झाला. अरे इथला टाइम झाला बरोबर आहे. अरे शेतीला अर्जंट काम आहे. ते डेअरीवाले आता येतील सकाळचे वाशिष्ठीवाले दूध द्या दूध द्या. तो गिदाई पाहिजे तेवढी. बिदागी काय करते तर म्हशीच्या दुधाचे पैसे छान येतात. काय करायची बिदागी? अरे इथे पण म्हशीचा विषय आहे. ते म्हशीचं काय ते गावकीचा विषय आहे आता. गावकीचा हा? काय म्हणतात काय गावकीचा अध्यक्ष सुरवेंच्या गांध्यांच्या हातात गेला केवढी मोहबा हा? कोणत्या हातात कोणत्या गेला व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते येतं येतं जरा कामं भरपूर आहे. किती कामं पडले इलेक्शन नुकताच आटोपला. खालचा जीव खाली वरचा जीव वर. काय म्हणतोस काय किती जणांचा सगळा तांबड बाबरवाल्याच्या हलक्यात मुंबईवाले येत आहेत गाववाले येत आहेत. हा सुरेश नाच्या माझ्याकडे बघायला तयार नाही. काय म्हणतोस काय मन पडला पण टाक. हा पण बाकीला इथून मात्र खूप वाजव. काय काय हाय व्हिडिओ शिवा कर्म त्याचे ते ताट आणि कावसाळ गावकीचा जो काही विषय झाला हा बोलायचं नाही. जाम ताट काम. जाम ताट. सगळ्यांचा हिशोब करता 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 नाकाशी न आले. हा. मग सगळे सुरवे गर्दे दुसरे खाल्ला वाजना वैतागले. गेला गेला हातात गेला गेला आणि मग खरा नव्हता पाटील बुवा. हा. तावसाळातले सगळे शिल्लनकर शिवलकर तोडणकर मयेकर तावसाळकर गुढीपाडवा जोरात काय म्हणतोस जोरात गावचा अध्यक्ष आमचा झाला. काम नाही कोणाचं काम नाही काय हा. आणि म्हणजे काय विचार नको. हा. बरं सगळ्यांची तोंड बंद बंद बंद. खोत मला वाटतं झोपायलाच गेले. खोत झोपायला गेले. सुद्धा होऊन नुसते उड्या मारताय आता जानकी बुवा तुझ्याकडे आला म्हणून हा सगळा झाला. म्हटला भाऊ खंडाळापासून धावेत होता कोण नाही काम करणार. मीच सगळ्यांची नाव घेतली. नार्वेकर काय म्हणताय काय नार्वेकरांना देवस्थानचे अध्यक्ष अगोदरच दिला होता हा, मी. म्हणतोस काय? मग नार्वेकर काय करतील आता. काय काम आहे तू वाजलेच बघ किती झोपायच्या टाइम झाला. काय झालंय काय एक घाटावर माणूस आलाय. मादर चोत घाटावर आहे. मी काम करणार नाही. अरे तू मध्ये पाटणवरनं पडतास पाटणवर ना. तू मध्ये पडतास काय. अरे पडतो या तर पाटणवर ते महेश दूध देत नाही. माझा काय तो बघील ना. हो सगळं बघणार. आता टिटा दाखवता शाले असे. तो सांगतो ना एक मत तुला देणार एक मत मला देणार. नक्की काम काय मोठा आहे. मोठं काम मोठं तसं आहे. मला पालखी जेवण जायला लागेल. हा. हा तो तुझ्याशिवाय काम आटपण्याचं नाही. नाही ना हे, बस. सगळ्यांची समज का आधी पालखी जेवण जातं. जा जा बघू नार्वेकर धरतील बाजूला. देवस्थानात आल्याशिवाय मुंबईला भेटल्याशिवाय गुरव गावट्याची समज झाल्याशिवाय काय चालत नाही पुढचा. मी बसला आजच बाकी नाही परत. गुरु उठून गेले बाजूला. पेट्रोल दिली होती गुरु सुद्धा गावातले. मुंबई संस्थापक सोमच्या रोहिणात भारतीय बुवा भारतीयाबाई ज्या 5 मतांत भावाच्या गारुडी मंत्रण भारतीय भावाच्या आणि भारतीयाबाईच्या सगळ्या मतांना तुझ्या ह्या थळात आज इथे कोणत्याही पाटणाला धनगर आला. धनगरच्या डॅमिस असतात पण धनगर असतात ते. आणि त्याच्या जोडीला हा पोलीस पाटील लागलाय. त्यानं मला बोलवलं नाही आणि त्यानं सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम मध्ये मोठा आहे म्हैशीचा. खरं म्हणजे म्हैशीला आता दिवस आलेले चांगले. पण मुंबई संस्थापक निर्मिती समजा तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय गुरुवारचा आशीर्वाद घेतल्याशिवाय गावट्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय खोतांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कुठल्या कामाला खरं म्हणजे बाहेर पडत नाही. पण आता माझा नाईलाज आहे. सकाळच्या आता दुधा काढायच्या गुरांचा टाइम झाल्यानंतर या पोलीस पाटलांना मला हाक मारून त्याचे माझे संबंध घरचे आहेत म्हणून मी बाय आलाय. आता खरं म्हणजे तुला आता बाय खरं म्हणजे बाय तुला आता सांगायचं म्हणजे इथे काय जो आलं तर तुझ्याशिवाय मी पुढे चालत नाही. पण मामाई माझोचं काही त्रिपिटी समजा रवळ्यात मालके भाव मार्जाबाई तुमच्या मतान भावाच्या गावडी मंत्रान सोयरे भावकी गाव गावकी सोयरे भावकी शेजार भावकी आणखी जी कुठली गावातली भावकी आहे त्याच्या असेल पडव्यातली देवस्थान असेल त्या कातळ्यातली सोमेश्वर असेल सोमनाथ असेल आणखी नवला असेल जांबारची देवी असेल कुठलीची देवी असेल माटरवाडीची देवी असेल आबलोळीतली नवला असेल तिथून आंबेऱ्यात गेला आंबेऱ्यातला भादगाव गेला भादगावांना काजूच्या 2 जुगाळ्या आल्या. त्या 2 जुगाळ्यांना कोणत्या कोटून
कोतुकला बाय आलीस की कोतुकला वागदा आहे, कोतुकला झोरा आहे, तिथनं पुढे जुगाई देवी आहे, ती बाबा इथे कुठे ती आपली पांगणचं मळण आहे, मळण म्हणणं गेली की पोमीट तिथला सोमनाथ आहे, सोमनाथला पालशेतवाला आणि पालशेतला आलीस की आमच्या सुरव्यांचा जो मूळ कुळ आहे तो जो आहे जर रागवले असतं ते बाळोजीनाथ महाराज आहेत. तिथनं वेळेश्वरला गावरक्यात आलीस की उलटा प्रवास करून बाय तू आलीस की त्या उमराच्या नवल्याच्याकडनं हेदवीच्या नवल्याकडनं आलीस की आलीस बाय तू तुमच्या इथे नरवणच्या व्याघ्रांबरी आणि व्याघ्रांबरीच्या तिथनं आली की कर्द्यात आलीस, कर्द्यातनं इकडे आलीस. हा राहून सगळा पुरा झाला म्हणजे गुरु आमच्या आवाक्यात आला. असा सगळ्या ह्या देवस्थानचा विषय करतात. बाय जातो जे निघालतात गुरुवाची समजगार, गावठ्याची समजगार. खरं म्हणजे सध्या ह्या तवसाच्या देवस्थानात उलट झालाय, गुरु कमी बोलतोय आणि गावठ्या जास्त बोलतोय. असा विषय मोठा चर्चेचा. पण काय आधीच पण काय बोलायचे, ज्याला गावठ्या बोलत नाही पण आता गावठ्या पण चांगला शिकलाय. त्यामुळे माया गुरु जरी नसला तर सुभाष गुरुवर गावठ्या काम भागवून घेते. आणि कसं आहे आता खतांचं पण वय झाल्यामुळे खतांचं पण आमच्या गावठ्याच्या समोर काय चालत नाही. पण गावठ्या पण वाईट आहे काय, गावठ्या पण वाईट नाही, गुरु पण वाईट आहे काय, गुरु पण वाईट नाही. लोकांच्या कामं करतात, लोकांची समाधान करतात. पुन्हा आता जिकडनं तिकडनं माणसं आलेली आहेत. आणि बाय तुला आत्ताच माहिती आहे, आता गावकीच्या अध्यक्ष पदाचा केवढा मी भाग सगळा उचललाय. काय ही खायची गोष्ट नाही. आमच्या शिवलकारांचा पोरगा तेजवाज आमच्या गावचा अध्यक्ष आलाय. बाय तुला आताच सांगतो त्या पोरग्याला पण ताकद दे. त्याच्या कारकिर्दीत कामजी एक चांगली कामगिरी गावात व्हायला पाहिजे. एकच फक्त दुःखाची गोष्ट त्याची आज आयस असती तर तिला पण समाधान वाटला असता, माझा पोरगा गावचा अध्यक्ष झाला. आता ह्याच्या पुढे काही जास्त बोलत नाही, आधी मागं करता. जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं. आप्पा गुरुवांची माझ्या तब्येत बघितली. आप्पा गुरु तमाशाला आले, तमाशाची नाल ओढले, बरा वाटला. नाही तर बाबले आमचा नाल ओढीपर्यंत अर्धा तमाशा झाला असता. आता तुझ्या दरबारात तू तिथे जातोय काय. बाकी सगळ्यात जी काय इस्मा कल्पाची बाकीची आहे ती जरा पुढे जाऊन तिथे आता बघतो. आणि जरा ते मेन गावकर आहेत ना, मोहन गावकर, त्यांची पण जेव्हा तब्येत चांगली राहू दे. दिलीप गावकर जी काय उलटापणे सगळी राजकारण करतोय बाबरावर, ती मोहन गावकरांकडनं सगळा बंदोबस्त त्याचा करून घे आणि जातो. आणि बाय तो पप्या आलाय ना त्या संगीताचा संध्याचा, त्याला पण व्यवस्थित तिकडे ते शिवलकर मामाच्या माझ्या त्या बोटीवर असते. एक वेळ असा होईल बोटीतले त्या जाळ्यातले मासे बाहेर जातील आणि त्या डोलीत पप्या अडतील. बघितलास हा केवढा आटवायला लागते. हा खायची गोष्ट नाही, खायची गोष्ट नाही. राजकारणातला अजून नाही सांगितलं काय तू. आता सांग मला काय झालाय तू. पाटणाला धनगर आलाय. पाटणवर धनगर सांगितलं ना, माधवचंच असतं धनगर. पुढच्या बोलायला काय बाबा, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून. काय झाला, 4 म्हशी पड्यात विकेला. 4 म्हशी पड्यात विकेला. कोणला रावताला दिले, नाही संतोषगड देवाला दिला. आता देव्याच्या ठीक आहे, संतोषगड त्यांनी राहू त्यांचा ना त्यांना होत आहे. त्या म्हैशी कुठे बाळगत तिकडे मागले फुकट दिलीस का काय. मग मोठे म्हैशी पण आतल्या एवढीशी नाहीत ना त्यांची म्हैशी मोठ्या. परत येताना तो वरच्या रस्त्याने आला. हा खलास वरच्या रस्त्याने आला ना. खलास काय झाला काय नको, माझ्या पाय नको बोलू, माझ्या सौदाच्या बोलायचं. सौदा हा पाटलांना बोललो तुम्हाला एक माहिती दिली. ह्याच्यापेक्षा म्हैस एक भावाकडनं दुसरी आणणार. गावाकडनं मागवून कोण येणार, कोण पोरगा आहे, केवढा पोरगा तुझ्या. हा तो कशा त्या म्हैशीवरला बसून येणार का म्हैशीवर घेऊन येणार. तुम्हाला माहिती दिली पाटलांना पण दिली. खडा बोलतोय ना. दिली त्याचा पोरगा आहे वारका, दरडाला खाली. तो काय आता शाळा म्हणजे पाटणवर नाही येणार. हा तुम्हाला माहिती दिली. तिची बायका किती आहे तुला. अरे इकडे पोरगा तिकडे पोरगा, बायका किती तुला. अरे म्हैशीच्या नको बायकांच्या पोरगा बायको. मग तिकडे पोरगा कसा काय, तो इकडे कसा काय. भावाचा आहे आणि इकडे तुझा आहे. ठीक आहे, खात्री आहे तुला सगळं. काय झालाय का पण म्हैशीला. म्हैस खोडाकलेली वाटते बाशी, खोडाकलेली वाटते, खोडाकलेली. काय झालाय का पण तिला. काय काढायला गेलो 4 आतला ते 1 अजून झाला. नाही नाही दूध काढायला गेलो ना, ते दूधच देत नाही. दूध बंद बंद आलाच कुठल्या मार्गात. मला इकडे वर्ण पडव्याच्या वर्णामध्ये आपलं जे काय मागं चाललंय माहिती आहे ना सध्या. सध्या पडव्यातला विनय शूर्य माहिती आहे. होय. त्याचे नेपाळी आहेत. नेपाळी रोज वाढतात, रोज वाढतात, रोज वाढतात. काय म्हणतात? मग रोज वाढता म्हणजे तो गुरुवांच्या आणि गावठाच्या पाठीमागे होता. काही नाही करू शकले. नेपाळचा बंदोबस्त होता, मिस करू शकतो. नेपाळचा तुम्ही करा काम.
खाल्ला वरना अशा वरती गेला तुमच्या काय खाल्ला वरना करून काय करू मग म्हशीच्या बघायला लागेल जरा तांब्या जरा हातला हात घालायला लागेल ना जरा थांब सगळा माझी शिरस्त्राण सगळी अगरबत्ती माहेर देतो काय झेपोशील झेपवता तुला देवाच्या काय समजते तुला देवाच्या काय समजते काय गुरुवा शिकवला नाही शिकवा कुठला गुरव तुझ्या माया गुरु हे नाव काय म्हशीचं नाव काय म्हशीचं रमा रमा बाय हात घालू ना खाली रमे रमे नालायके कमडे तर मोडून टाकी तुला हा बघितलास का काय तो 7 लिटर दूध टायमाला 7 लिटर 14 लिटर दूध विजया गावणकरची काय कडबा कुठे घालायची फक्त आता काय छान आहे कोणला अरे विजया गाव हा फटाटा बघ किती आहे तो विजया गावला फिरुष्टी काय बांधून ठेवला हा मोठी मोठी ती तुझी अरे ती फिरुष्टी आलेली तुझी नाही अरे आईला भेटायचं आहेत ना तुझ्या म्हैशीला तुझ्या आशीला आहेत ना भेटली गडबड झाली पण एकच आतू हाताला एकच आतू नक्की म्हैस आणलीस का रेडा काय म्हैस काय चार असल्याचं एक तरी आपला आचूर पुढे आला की बघितला नाही पाठच्या आचूर पुढे पुढचा आचूर पुढे काय करायचं काय बघायला लागेल मी आला कुठला तिकडला कागदावर ना किती इश्मा कालमा आहे गेल्या वर्षी इथे ऍक्सिडेंट झाला पोरगा गेला त्याच्यातल्या वर्षी एक कातकरी गेला आता कंपनीतला माणूस गेला काय तिकडे बाबू गावणं गेला होता आता खालच्या रस्त्याला तर सुरेश अण्णा गेला किती इश्मा कालमा बघा काय किती इश्मा कालमा मग बघितलं आता बघायला मांडावर बसायला लागेल हा सगळ्या करताना सगळ्या अंगावर घ्यायला लागेल देव बोलतात माझ्याशी रात्रीचे देव बोलतात इंद्र दरबारात नर्तक करतात सगळ्या मेनका अप्सर रंभा बोलतात मला सांगतात सगळ्या असा तसा नाही आता बघतोस ना टीव्हीला हा भोंदू बाबा तो भोंदू बाबा माझ्या तसा नाही सगळ्या राजकारणातल्या बाया पाया पाडतात पाय धुवतात म्हणजे पुसतात पाय तीर्थ पितात खाली काय बघतोय पाय बघितलं पाय पायाला तेज बघायचो सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या दर्शनाला विमानात येतात हे बोलतात रात्रीची माझ्याशी राजकारणात काय मी सांगितलं हा निवडून येईल तो निवडून येईल इकडे तिकडे सगळी जशाच्या तशा झाला तू हायस राजकारणात तू नाही ना ठीक आहे बघतो मी जरा आम्हाला घड्याळ पण बघायला लागेल माझ्या पण म्हैशी तू का बोलायला लागलास बघ तुझी खात्री आहे ना देईल ना माझ्या जो वाटते जर काम केल्यावर देव आहे आदेश दिल्यावर मेनका रमजान असतात तसे देव माझ्याशी बोलतात हा बघूया ना बघू ना जरा हे करायला मान ठरायला लागते मला जपवला त्याच्यात ना काय झाला गडबड हा झोपवतं म्हैशी झोपवतं बस रमे तोच बघताय झाला रमा इकडनं बघतोय का रमा चक्री आहे का काय एक बारीक नाही त्या डोळ्यातच काहीतरी इशिंग करून जोरात आहे दिसतंय मला दिसतंय हळूहळू सगळं येईल जरा बघता काय कळायचंय फुशकी मारी का फुशकी मारून
शांतता. हा छोट्या बघितलास की हा बघ, हा बघून ठेव बघ, अशा खाली नाही इकडं तिकडे काय पाठ शांतता. जरा मांडावर बसून शांती संगीत मान लागते तेव्हा देव सुद्धा नाचायला लागतो. त्याच्यावर नाही देवाला बघून पण गाणी ऐकलं घरात शरीर लागतं. मला नाही म्हणायला पाहिजे तुझ्या पण तब्येतीने त्याला परिणाम दिसतोय मला है ना. नक्की नक्की धनगराचा बनाव आहे. धूप घालू लक्षात घे जो काय आहे तो विषय तसा साधा सोपा नाही. हा येताना ठिकाणी जो आलाच ना तोच भावाचा मोठा झाला. मोठा म्हणजे काय बोलायचं काम नाही. ऍक्सिडेंट झाला होता माहित आहे. ऍक्सिडेंट झाला होता माहित आहे. विज्ञान आपलं आहे त्याच्या गाभण म्हशीला टू व्हीलरनी ठोकलं. म्हैस पण गेली आणि ठोकणार पण गेला माहित आहे. तुला काय माहित आहे त्याला माहित आहे. माहित आहे ना मला माहिती. पहिला जो तडाखा भेटलाय तो भेटला. म्हैस गाभण होती विज्ञानची जाफराबादी होती. म्हैस आणि म्हैशीचा वासरू जाफा पण होता तो म्हैशीचाच होता. डाव झालाय एकत्र अशा सगळ्या भिडलाय. म्हणजे म्हैस पण गेली म्हैशीला ठोकणारे होते ते पण दोघे जण गेले. विचार खराय ना. एकाच ठिकाणी किती गेले 4 जण गेले. खराय का खोटाय. एकाच ठिकाणी 4. पुढे शेतकरी आम्हाला कातकरी मेला दिसतंय मला. कातकरी जापडतोय अजून असा असा तडफडून मेला. तडफडून मेला. तो पण सापडलाय. म्हणजे कितवा झाला तो. कितवा झाला 5वा. बोला तुम्ही काय झोपेले का. 5 झाले ना. 5 झाले. आणि 6वा जो आहे ना तो परवा कंपनीचा ऍक्सिडेंट झाला. तो नशीब एकावर भागला. जर डिझेलचा स्फोट झाला असता तर 6 जण गेले असते. किती 6 जण एकावर भागला. त्याच्या कवटेकर पण आप्पा आमची वाचली. मला म्हणतात जानकी बुवा तुझा आशीर्वाद मोठा होता म्हणून मी वाचलो. अरे हा का हा तुला छाटू काय कापे. मला म्हणतात जानकी बुवा तू बंदोबस्त करून ठेवला होतास म्हणून बोलले. तुला सगळी ही शाळा झाली. आणि 7वी आहे ना ती मोठी लावशट आहे. तुझ्या घराशी निगडीत आहे. तुझ्या घराशी तुझी मोठी एक आत्या होती. तिच्या अंगात बाया होत्या. घराय कशा होत्या ना. बायांचा मान तुम्ही वेळेत धरला नाही. हा आत्याला आला अटॅक. ती सटॅक करून फटाकून गेली. ती लावशट आहे. हा सगळा एकत्र जो आलाय तो तुझ्या म्हैशीच्या 4 हातलावर सगळी बिलागली. पण तुझी घरची मालकी तरती होती म्हणून एक असून बाजूला झाला. तो जाग्यावर आला. तो पुढे नाही. लक्षात घ्या. आणि ज्या 3 असल्यावर हा सगळा म्हणजे पहिले 2 दुसरे 2 दुसरा 1 तिसरे 2 चौथा परत 1 आणि 5वी लावसट. मांडावर बोलवायला लागेल सगळ्यांना. हा मी आहे पाटील भाऊ शकवाल ना. तुमचं पण सामर्थ्य आहे ना. माया गुरुवांकडनं सांगितलं आहे ना. सामर्थ्य आहे. तुम्हीच बघा दोघांनी काय तो. तुम्ही सगळं झाला तर मीच बघायचं. तुला बोलवलं कशाला. म्हैस तुम्हाला पण देणार ना का मला देणार आहे. पाटील मध्यस्थी पाटलाचा पण केवढा घाट होता तुला माहिती नाही. केवढा घाट होता तेवढा घेत नाही. पण माझ्या पाठीशी खंबीर राहतात.
खंबीर उभे राहतात. कधी कधी माझ्यावर पण वैतागतात आणि माझी पण कधी कधी काशी करतात. म्हणजे काशी केला नाही मी जातो माया गुरुवाकडे. माया गुरुवान पण काय दाद दिला नाही मी जातो आप्पा गुरुवांकडे. आणि आप्पा गुरुवांनी पण दाद दिलेलं नाही तर मी जातो आग्रही पांडू गुरुवाकडे. माझ्या पांडू गुरु एकदम चांगला म्हणा बोला त्याला झेपवशील. हा सगळा झाला औषध आली आणि झाला तर ठीक नाहीतर मी हात वर करी. फसवणार नाही ना. तू माझ्याशी चांगला वागलास मी तुझ्याशी चांगला वागणार. पाटील बरोबर. हा माझ्याशी वाईट वागला सगळा घराण्याच्या नाईनाट करून टाकेल चालेल. हा नक्की दिलीश ना भाई दुखती ती पण नक्की नक्की. चल ठीक आहे माझ्या याच्या मी बोलवतो. चल दोन म्हैस म्हैस आणि म्हैसीच्या पोटात जो जापा होता ते पहिले येतात दोघे जण. हा किती म्हणजे पोटाच्या खालची होती. पण तुला माहित होतं मोठा मी काय सांगितलं जी म्हैस गाभण होती ना तिचेच डाव झाला होता ना. म्हणजे मी विचार केला नशीब तो पोटातल्या पोटात गेला तर बाहेर पडला असता. हा डाव बघितलाच अरे होता विज्ञानला हैराण केला नसता त्याला. आता काय ना आता कातकरी मेला मला कातकरी पावसात वीज पडून कातकरी मेला होता. गोरा गोरा पान असा चटपट. आता त्याला बोलवायचं म्हणजे एकदा परत काहीतरी केला पाहिजे ना. जरा घंटी वाजवूनच त्याला बोलवतं. हा तसा होता. त्याचा तोंड ना कालपटला कशा होता. जी वीज पडली ना ती त्याच्या तोंडावर पडली. तोंडावर वीज तोंड कालपट. बाकी कसा पांढरा पांढरा होता. त्याला छपवायचं म्हणजे मोठा होता. 80 तासा ताक होता छपवला. आता परत एक आहे ना तो लहान आणि मोठा आहे जोडीच आहे ती काटकेली पाहिजे परत.
काय इलाज आहे तिचा बंदोबस्त करायचं कामच तेवढा होता ना करायचं काय अरे नशीब एकाच म्हैशीचा झाला आता तर संतोष वर्धन त्या राऊताला विचार तुझ्या म्हैशींच्या आतला बघ नाही तर संतोष वर्धन असतो तो दत्तू तो केव्हा जाईल याचा भरोसा नाही आता असंच होतं सुरेशांना गेला माहित नाही कोणला आणि समजल्यावर इशू नुसता असा कापे इशू सुरेशांना गेल्यावर काय केलं माहितीये काय अलू असते कसला तो कासर अलू असा धरला इशूच्या कानाला धरला इशू साप आणि सुरेशांना झटकन सोडला सगळा करू शकतो आता बोलवतो दुसऱ्या लोक आता पटापट रमे बरी आहेस ना अरे म्हणजे रामा माझ्यावर पण तुझ्या डोळ्याचं पण ऑपरेशन करेन मी माझ्याशी मी रजिस्टर आता तिसरा चले मगाची कशा बारका होता ना इकडे देवाच्या माणूस हे जे पोटातली माणूस असतात ना ती जातात 5 तुला समाधान झाला तुझ्या समाधान हा जा बघितलंस केवढा आली ना बघा काय रमेशच्या डोक्यात जरा बघायला दोन झाले दोन भाऊ असतात का आणि एक एवढा शाळा आहे 2.5 झाले 2.5 झाले आता एकटाच आहे पण तो कशामध्ये एकटाच आहे ना तो पडला ऍक्सिडेंट झाला ना कंपनीतला आणि सगळ्यांच्या खाली चपला ना जेवढा खाली चपला तेवढा खाली तो वरती उपावणार अजून शोधतोय काय म्हणतो शोधतोय तो विचारतोय कंपनीच्या ऑफिसला जागा दिलं कोणी तो विचारतोय कंपनीच्या ऑफिसला जागा दिलं कोणी मी म्हटलं बाबा मला काय तू विचारू नको मी फक्त जानकी बुवा मला करायच्या म्हैशीचं काम ज्यांनी जागा दिले ते आणि तू गेलास कुठे म्हणला कवटे करायचे जागा दिली तर तुला काय करायचे अरे मग ते जागा दिले म्हणून ही कंपनी आली मी म्हटलं तू आणि तो जागेवाला नंतर बघ आता का तो म्हैशीचा पुस्तक बघ आता असा फडफडतोय ना अशा फडफडतोय एकटाच आहे सिंगल बसली आहे पण बाई आग आहे नुसती हे बोलो त्याला हे रमे बोलो हा
वार करायला येतात तुझ्यावर बाबा कशा तुम्ही लांब राहताय? बाबा लांब राहतेस तिच्या अंगात पाया होता आणि तिच्या सगळ्यातला मोठा विषय आहे तो असा जमणार नाही काय पण तरी तुला सांगतो आणि म्हैसे कुठे आले ते विचार आजची आली होती 2:15 बरोबर 2:15 आली होती म्हणजे अजून 2:45 यायची आहे तुझ्या म्हैशी कुठपर्यंत यायला काय सांग म्हैशी पाठवत मला दिले की अरे मला एक नको देता घे आणि म्हैशी कुठपर्यंत आणायचं सांग अरे कुठची दिली कुठे कुठल्या तुला हाय कुठे कुठं आहे हा? ठीक आहे. भाऊ हा घालू का विषयाला भाऊ 2:15 आता शिल्लक आहे. काढू का राहू दे एवढा झालाय ना जर त्यांना दिलं नाही पाटील तुमच्या वाड्यात मला माहिती आहे कावनात चांगल्या चांगल्या म्हैशी आहेत त्यातली घेऊन जाईल चालेल आणि मग ह्यांना दिला की मग तुम्हाला दे चालेल नक्की बघ लवणे वाकडी वृक्षाची लक्ष आहे आते भाव मामे भाव करून बरोबर बघ बोलो रावशर बोलो मामा सोसायटी चिडकी समजा रवळत नाही भारतीय भाव भारतीय बाय पांगल करायमधला बायांच्या पर्यंत जखमीच्या बाहेर बसला त्या अगदी किल्ल्याच्या वाड्यापर्यंत सगळ्या देवस्थानांना उठून घेऊन त्याची आज्ञा गेलेली आहे की रावशेर तिला मांडण बोलवतोय त्या मांडाला झाला काय बोलव का नको बोलव ना आजीला हवेत ना चार तुला होय ना त्याच्यासाठी करताय तुझ्या माझ्या सगळी औषधाला बोलवलं मांडव तुझ्या दरबारात तुझ्या मला ती औषध ठेवण्याची ताकद दे हा चालेल
शिव 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 शिव. बघितलं खालचा जीव खाली वरचा जीव वर. मी म्हटला नव्या जन्माचे नव्या जन्माचे काय मी म्हटलं लावशात मला जेवण देणार आहे. मग तुझ्या काळजी मागितलं मी दिला. कशा दिला? इंद्रदेवाला विचारला त्याच्या काळी चालता जगेल ना. इंद्रदेव काय बोलले माहितीये? माधवचोद आहे धनगर. अरे एक काळीच काय सगळा काढला तरी तो जगेल. आणि तिला लावू शकला एवढा बरं कष्ट आहे. दिलेली गोष्ट कबूल केली दिसेल ना नक्की किती घाम घालला तो बोटी याच्या शब्दाबद्दल बघू. हा शॉट आता तुमच्याकडे ठेवा. सांभाळा व्यवस्थित. माझ्या मारू नका. रमे बरं वाटतंय ना आता? हा पहिल्यापेक्षा बरं वाटतंय ना? तुझ्या डोळ्याचं मी ऑपरेशन करणार आहे तुला सांगितलंय ना. हा तुझी धाकटी बहीण आहे ना ती पहिल्या महिन्याची आहे. हा तो मला देणार आहे चालेल ना? तुझ्या डोळ्याचं मी नक्की ऑपरेशन करीन. मला माहित आहे तू काय भोगला असतास. 4 अंतलाची असणारी म्हैस एका असल्यावर आली. म्हैशीची काय परिस्थिती झाली. पोचाकडनं भेंडरली म्हैस. हा फक्त जरा काय रमे जरा तुझ्या उठतोय कशाला खाली बस. एक नंबर. आणि आचलाचे सड पण असे नुसते ताट झाले. लगेच दूध काढायला बसा. मी 7 काय 7 2 14 728 लिटर दूध असेल. सड असले ताट झाले. हा आणि काय करा सगळ्या दूध आला अख्ख्या गावाला वाटून टाका. सगळ्यांच्या जरा मुखात लागू दे. हा चालेल ना? आता आपला व्यवहाराचा बोला. हा नाही जेव्हा रमे तू काय जरा तिला वाढायच्या आधी तब्येत बनणे मला माहित आहे. हा आता बोला म्हशी आल्यात कुठपर्यंत? म्हशी तुमच्या आल्यात कुठपर्यंत? अरे सकाळी म्हणजे तू जर गायब झालास तर आयशीच्या भाऊ तुझ्या म्हैस देणार मला. हा हा म्हशी तुमच्या आल्यात कुठपर्यंत? हा 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 मग काय? हा मग काय